नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर येत्या गुरुवारी आलेली आहे निर्जला एकादशी. तर ही एकादशी गुरुवारी आल्यामुळे हिला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. तर बघा, आपल्या हिंदू धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र निर्जला एकादशीला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. जर मुलींच्या लग्नात वारंवार अडथळे येत असतील किंवा उपवर मुलांचे विवाह ठरण्यात अडचणी येत असतील तर आंब्याच्या पानाचा प्रभावी उपाय करणे अत्यंत लाभदायक आहे. मंडळी, आज घराघरात एकच प्रश्न आहे, माझ्या पोरांचं लग्न कधी होणार? मुलगा लाख कमवतो, घर गाडी आहे, दिसायला हिरोसारखा आहे, मुलगी शिकलेली आहे, संस्कारी आहे, लक्ष्मीसारखी आहे, तरी लग्न जमत नाही. पत्रिका बघा, कधी गुरु खराब, कधी शनी साडेसाती, कधी मांगलिक दोष. 50-50 रिश्ते बघून झाले, कुठे पसंत पडत नाही, कुठे शेवटच्या क्षणी मोडतं. लोक म्हणतात लोकांचीच वाईट नजर लागलेली आहे. तर अशा वेळेस आई वडिलांचं वय 60च्या वर गेले, त्यांना नातवंडांचं तोंड बघायचं आहे. पण मित्रांनो, रडू नका. निर्जला एकादशी आली आहे. हा दिवस म्हणजे देवांचा दिवस. या दिवशी केलेला उपाय म्हणजे लग्नाचा पासपोर्ट आहे. तर बघा, या उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते देखील थोडक्यात जाणून घेऊ. तर आपल्याला एक तांब्याचा कलश लागणार आहे. आंब्याची कोवळी पाने आहेत, तर ती देखील आपल्याला थोडीफार जास्तच आणायची आहेत. तर ती आणतावेळेस ती देखील एकदम अशी व्यवस्थित आणायची आहेत. चिरलेली कट झालेली आणायची नाहीत, तर कोवळी पानेच आणायची आहेत. तसेच एक आपल्याला नारळ लागणार आहे, थोडंसं हळद, कुंकू, अक्षता, पिवळा दोरा लागणार आहे आणि एक तुम्हाला तुपाचा दिवा लागणार आहे. तर हा उपाय कोणी करावा हा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला असेल. तर बघा, हा उपाय आहे, तर हा उपाय स्वतः मुलाने केला तरी चालेल किंवा मुलीने केला तरी चालेल. परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो. मुलं बाहेर राहत असतील, जॉब निमित्ताने, व्यवसाय निमित्ताने किंवा कोणत्याही कामानिमित्ताने मुलं बाहेर राहत असतील, तर मग हा उपाय मुलाच्या आईने करायचा आहे किंवा मुलाच्या बहिणीने करायचा आहे. कोणीही हा उपाय मुलांच्या लग्नासाठी करायचा आहे, परंतु घरातल्यांनीच हा उपाय मुलांच्यासाठी करायचा आहे. मुलाची आई करू शकते, बहीण करू शकते, भाऊ करू शकतो, बहिणी करू शकते, परंतु बाहेरच्या लोकांनी मुलांसाठी हा उपाय करायचा नाही. मंडळी, एकादशी ही गुरुवारी आलेली आहे, तर तुम्हाला बुधवारीच आंब्याची पानं ही आणायची आहेत. तुम्हाला आंब्याची पानं आणायला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आंब्याच्या झाडाजवळ तुम्हाला बोलायचं, हे वृक्षराजा, माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहासाठी तुझी पाने नेत आहेत, असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि मग तुम्हाला पाने तोडून घ्यायची आहेत. पाने किडकी किंवा पिवळी नको, देठासत तोडायची आहेत आणि घरी आणून तुम्हाला ती गंगाजलने धुवून ठेवायची आहे. तसेच बघा, एकादशीच्या दिवशी जर मुलं स्वतः हा उपाय करत असेल, मुलगा किंवा मुलगी, तर त्यांनी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे. आंघोळ करतावेळेस तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. यामुळे तुमचा गुरुग्रह आहे तर तो स्ट्रॉंग होतो, कारण लग्नात जास्तीत जास्त गुरुग्रह आणि शुक्रग्रह हा मजबूत असायला हवा. तसेच तुम्हाला गुरुवारी पिवळे कपडे घालायचे आहेत. तसेच तुम्हाला हळद आहे तर तिच्यामध्ये थोडंसं अत्तर टाकायचं आहे, त्याची पेस्ट बनवायची आहे आणि तुम्हाला त्याची जो पेस्ट बनवलेली आहे तर तिचा एक टिळा तुमच्या नाभीला द्यायचा आहे, एक टिळा तुमच्या कंठाला द्यायचा आहे आणि एक टिळा तुमच्या कपाळाला द्यायचा आहे. यामुळे बघा, तुमचा गुरुग्रह आणि शुक्रग्रह हा मजबूत होईल, कारण अत्तर आहे तर तो शुक्रग्रह हा स्ट्रॉंग करतो आणि हळद आहे तर ती गुरुग्रहाला स्ट्रॉंग करते. यामुळे तुमच्या लग्नातील सर्व अडथळे आहेत तर ते दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास करा, जर नसेल शक्य तरी देखील चालेल. फक्त पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मुलांनी शक्यतो या दिवशी पिवळ्या वस्तू आहेत तर त्या दान करायच्या आहेत. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही मंदिरामध्ये केळी दान करू शकता किंवा तुम्ही पिवळ्या वस्तू असतील त्या देखील दान करायच्या आहेत. पिवळी मिठाई दान करू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही पिवळ्या वस्तू दान करायच्या आहेत. यामुळे देखील लग्नातील अडथळे दूर होत असतात. तसेच तुम्ही देखील या दिवशी पिवळ्या वस्तूंचं सेवन हे जास्तीत जास्त प्रमाणात करायचं आहे. तर पहा, हे सर्व मुलांच्या बाबतीत झालं आणि मुलींच्या बाबतीत दोघांनी अशा प्रकारेच या नियमांचं पालन करायचं आहे. त्यामुळे तुमचा गुरुग्रह आणि शुक्रग्रह हा स्ट्रॉंग होणार आहे. तसेच जर हा उपाय स्वतः मुलाची आई करत असेल, बहीण करत असेल, तर तिने देखील सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे,
स्वच्छ कपडे वगैरे घालायचे आहेत. आपल्या देवघर आहे तर तिथे बसायचं आहे. कारण एकादशी असल्यामुळे आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरी विष्णू माता लक्ष्मी गणपती बाप्पा आहेत, यांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे. शक्य असेल तर अभिषेक तुम्ही करून घ्यायचा आहे. त्यांना ज्या वस्तू आवडतात, ज्या जास्तीत जास्त प्रिय आहेत, तर त्या वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहेत. पिवळी फुले आहेत, पिवळी मिठाई आहे, तुळशीपत्र आहे, तर ते देखील तुम्हाला बालकृष्णाची मूर्ती असेल तिला तिच्यासमोर ठेवायचं आहे किंवा जर श्री हरिविष्णूंची मूर्ती असेल तिथे ठेवायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला एक देवघरासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक पाट घ्यायचा आहे किंवा चौरंग असेल तरी देखील चालेल. त्याच्यावर तुम्हाला तांदूळ आहेत तर ते पसरवायचे आहेत आणि मग त्याच्यावरती तुम्हाला तांब्याचा कळश आहे तर तो ठेवायचा आहे. त्या कळशामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, म्हणजे ताजं पाणी असेल तर ते भरायचं आहे. 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे, हळद अक्षता टाकायच्या आहेत आणि आपण जी 5 आंब्याची पानं आणलेली आहेत तर आंब्याची पानं आहेत तर ती त्याला प्रथम आपण हळद कुंकू लावायचं आहे. आंब्याच्या पानांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि मग प्रत्येक पान म्हणजे ही 5 पानं आहेत तर प्रत्येक पान तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे आणि बोलायचं आहे की माझ्या मुलाच्या विवाहातील सर्व दोष दूर होऊ द्या. मुलाच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनीची काही साडेसाती असेल तर ती दूर होऊ दे आणि माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे, असं तुम्हाला प्रत्येक पान हातामध्ये घ्यायचं आहे आणि मुलांच्या बद्दल बोलायचं आहे. दुसरं पान घ्यायचं आहे आणि बोलायचं आहे की मुलांच्या वर जे काही कालसर्प दोष आहे, मंगल दोष आहे तर तो दूर होऊ द्या. तसं तिसरं पान घ्यायचं आहे आणि मुलांच्यावर जे काही अन्य बाधा असेल तर ती देखील दूर होऊ द्या. असं तुम्हाला करून 5ही पानं हातामध्ये घ्यायची आहेत आणि मग तुम्हाला बोलायचं आहे. मग ती पानं आहेत तर ती तुम्हाला कळशाला लावायची आहेत. म्हणजे 5 पानं कळशाला व्यवस्थितपणे तुम्हाला लावून घ्यायची आहेत आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जो नारळ आहे तर तो नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. तो थोडासा त्याला थोडंसं पाणी लावायचं आहे, थोडंसं ओला करायचं आहे आणि मग त्या नारळाला तुम्हाला कुंकू आहे तर कुंकू त्या नारळाला तुम्हाला लावायचं आहे आणि तुम्हाला तो कळश तिथे तुम्हाला जिथे दिवा आपण लावलेला आहे तिथे तुम्हाला तो कळश ठेवायचा आहे आणि मग आता तुम्हाला डोळे बंद करायचे आहेत आणि मग तुम्हाला 108 वेळा हा मंत्र बोलायचा आहे. तर मंत्र असा आहे, ओम क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा. मंत्र पुन्हा ऐका, ओम क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा. हा मंत्र मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देखील देणार आहे. तर अशा प्रकारे हा मंत्र तुम्हाला 108 वेळा बोलायचा आहे. जर शक्यच नसेल तरच मग तुम्ही 21 वेळा म्हटलं तरी देखील चालेल. तर बघा, फक्त विश्वास आणि श्रद्धेने तुम्हाला बोलायचं आहे आणि हा जो उपाय आहे तर हा उपाय देखील तुम्हाला अशा प्रकारेच करायचा आहे. हा मंत्र आहे तर तो प्रेम विवाह, जर मुलांचं प्रेम विवाह असेल तर त्याच्यासाठी देखील हा मंत्र अत्यंत फायदेशीर आहे. तसेच लवकर विवाहासाठी रामबाण आहे, म्हणून 108 वेळा नक्कीच हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा शक्य नसेल तरच मग 21 वेळा म्हटलं तरी देखील चालेल. तसेच हा मंत्र तुम्हाला म्हणता वेळेस तुम्हाला तुमच्या मुलांचा किंवा मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा किंवा जर ती घरी असेल तर त्यांना तिथे बसायला सांगायचं आहे आणि त्यांच्याकडनंच हे सर्व करून घ्यायचं आहे. तर मग हा जप पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जो आपण पिवळा धागा आणलेला आहे तर तो पिवळा धागा घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला बोलायचं आहे. धाग्याला तुम्हाला 5 गाठी मारायच्या आहेत. प्रत्येक गाठ मारता वेळेस तुम्हाला असं बोलायचं आहे की गुरुदोष नष्ट होऊ दे. मुलांच्या कुंडलीमध्ये जर गुरुदोष असेल तर तो नष्ट होऊ दे असं तुम्हाला एक गाठ मारता वेळेस बोलायचं आहे. दुसरी गाठ मारता वेळेस बोलायचं आहे की मुलांच्या कुंडलीत मांगलिक दोष असेल तर तो नष्ट होऊ दे. तसेच तिसरी गाठ मारायची आहे आणि मग तुम्हाला बोलायचं आहे मुलांच्या कुंडलीत नजर दोष आहे तर तो नष्ट होऊ दे. चौथी गाठ मारायची आहे आणि बोलायचं आहे की मुलांच्या कुंडलीत विलंब दोष असेल तर तो नष्ट होऊ दे. 5वी गाठ मारायची आहे आणि बोलायचं आहे की मुलांचं लग्न लवकर जोडू दे. अशा प्रकारे तुम्हाला बोलायचं आहे आणि हा दोरा मुलांच्या किंवा मुलीच्या उजव्या मनगटावर किंवा उजव्या दंडावर तुम्हाला बांधायचा आहे. हा दोरा तुम्हाला 51 दिवस काढायचा नाही तर मुलांच्या हातावरती तसाच ठेवायचा आहे. तर शुक्रवारी द्वादशीला सकाळी तुम्ही आंघोळ करून घ्यायची आहे. कळशातील पाणी तुळशीला घालायचं आहे. उरलेलं पाणी घराच्या मुख्य दारावर शिंपडायचं आहे. 5 आंब्याची पाणी वाहत्या पाण्यात सोडायचं आहे किंवा पिंपळाखाली ठेवायचे आहेत. श्रीफळ आहे म्हणजे नारळ आहे तर तो तुम्ही एक वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे आणि मग
आपल्या देवघरामध्ये तुम्ही बसायचं आहे आणि आपले इष्टदेव आहेत, कुलदेव आहेत, श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आहे, त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीत जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे, मंगलदोष आहे, तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे. तसेच तुम्हाला प्रश्न पडेल की आंब्याचीच पानांचा उपाय आपण का करायचा. तर आंब्याला हिंदू धर्मात कल्पवृक्ष म्हणतात. त्याची पाने, लाकूड, फळं सगळं पवित्र. लग्न, मुंज, गृहप्रवेशात तोरण बांधतात ते आंब्याच्या पानांचंच, कारण ते नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. निर्जला एकादशी जलतत्व आहे. अग्नी तत्व प्रबल, अग्नी सगळे दोष जाळून टाकते. कलश, ब्रह्मांड, 5 पाने, पंचतत्व, पिवळा दोरा, गुरुग्रहाचे बळ, हे सगळं एकत्र आलं की 100% रिझल्ट मिळतो. तसेच उपायाने फक्त तुम्ही श्रद्धा आणि विश्वास ठेवून जर केला तर बघा मुलांचं लग्नाचे योग हे कुंडलीमध्ये 21 दिवसामध्येच निर्माण होतील आणि मुलांचं लग्न 1 महिन्याच्या आतमध्येच ठरेल. मुलांच्या लग्नात येणारे अडथळे, मांगलिक दोष, गुरु शनी दोष, विलंब दोष दूर करण्यासाठी आंब्याच्या 5 पानाचा अचूक उपाय. हा उपाय केल्यावर बघा 1 महिन्याच्या आतमध्येच मुलांच्या लग्नाची बोलणी सुरू होतात. पूर्ण विधी, मंत्र, पिवळ्या दोऱ्याचे नियम व्हिडिओमध्ये बघा. हजारो लोकांना रिझल्ट मिळालेला आहे. मंडळी, ही निर्जला एकादशी तुमच्या घराचं भाग्य बदलणार आहे. ज्यांच्या घरात 30, 35, 40 वर्षाची मुलं मुली लग्नासाठी थांबली आहेत त्यांनी हा उपाय आजच नोट करा. व्हिडिओला लाईक करा, कारण लाईक केल्याने विष्णू प्रसन्न होतात. कमेंटमध्ये ओम नमो नारायणा लिहा. 108 वेळेचे फळ मिळेल. आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक आई वडिलांना शेअर करा ज्यांना वाटतं माझ्या पोरांचं लग्न लवकर होऊ दे. तुमचं एका शेअर कोणाचं तरी घर बसवेल. अशा 100% काम करणाऱ्या उपायांसाठी मराठी मेघना चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. भेटूया पुढच्या एकादशीला. जय श्री हरी विठ्ठल. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.